पाहतोय संतोष ट्राय केलाय आणि नॉन स्ट्राईकला बॅटर आहे त्या ठिकाणी अमाय. आदेश पहिला चेंडू ऑफ साईडला चेंडूला कट केलाय. शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरेजनं चेंडूला स्टॉप केलं गेलं. एक धाव अकाउंट 18 चेंडूंचा खेळ आहे आणि 18 चेंडूमध्ये नक्कीच आम्हाला अधिकाधिक धावा बनवायच्या आहेत. चांगला चेंडू पडल्यानंतर बघा चेंडू कैला चेंडू निघून जातोय. आत आला होता फलंदाज. सिंगल येते. सिंगलच्या पद्धतीने धावांची गती पुढे सरकली जाईल. सकाळच्या मॅचेस ज्याप्रमाणे तुम्ही खेळलात तो अगदी सूर्याच्या लखळती प्रकाशात तुम्ही त्या मॅचेस खेळा. इथे तर तुम्हाला मात्र या प्रकाश जोतात मॅच खेळायचे. इथे तुमचं नक्कीच मी म्हणेल प्लॅनिंग मैदानात आहे आता होणाऱ्या सामन्यांसाठी. ओव्हर विकेटचा मारा होता. इथे मात्र बघितला आपण विकेट किपर थोडासा चुकला होता. त्याच्यानंतर बॅकअप करतोय. बघितलं गोलंदाज पुन्हा एकदा तयार. यावेळेस ऑन साईडला लॉंग लेग डीपला चेंडू ट्रॅव्हल्स झाला. मागे प्रोडक्शनला फिल्डर आहे त्या ठिकाणी. इथे देखील फक्त सिंगल मिळणार लक्ष दिलं खास करून कैलासजी KCC नाणावळी टीम. तर रायगड श्रीवर्धन या ठिकाणीचा संघ आहे. गोलंदाज पुन्हा एकदा तयार. शॉर्ट बॉल यावेळेस हुकचा फटका खेळला गेला. लॉंग लेग डीपला चेंडू निघून जातोय. मागे प्रोडक्शनला फिल्डर आहे. यावेळेस देखील फक्त सिंगल. एक संघ इथे आम्हाला जिंकायचंय. या चषकावर आमचं नाव कोरायचं आहे. रायगड गावाचं नाव या मैदानावर गाजवायचं आहे. याप्रमाणे आज नक्कीच एक चांगलं क्रिकेट खास करून आपण त्या ठिकाणी पाहतो नानावली या टीमचं. चला कॉल देतोय मल्हार 11 बोरिवली निव्या स्पोर्ट्स B. शॉर्ट ऑफ लाईन चेंडू बनवून खेळण्याचा प्रयत्न केला गेला होता. मात्र बघितला आपण सिंगल आले या ठिकाणी. फक्त एकच धाव खात्यामध्ये. फळकावर नक्कीच आपल्याला दिसायला मिळेल. लॉफ करण्याचा प्रयत्न. ओ व्हाट अ कॅच. ब्युटिफुल कॅच. उजव्या हाताला गेले आणि त्याच्यानंतर एक सुंदर झेल टिपला गेलेला आहे. चला गाणं घेऊया आणि मैदानाच्या आत येऊया. DJ जसा उल्लेख केला की आपण 15चे देखील सामने बघितलेत. 20चे देखील सामने बघितले. एक सामना असा झाला ना की बॅलन्सिंग सामना झाला. म्हणजे बघितला आपण इक्वल अप झाला होता. परंतु बघितलं आपण कंपल्सरी चेसिंग आहे त्या कारणासह समोरचा संघ बघितला आपण तो सामना जिंकला होता. हे देखील आपण बघितलं. एक धाव किती महत्वाचे आहेत प्रत्येक टीमसाठी. या पण आजच्या दिवसात सरळ बॅटने खेळलाय. मात्र लॉंग ऑफ मध्ये फिल्डर आहे. त्यानं टिपलाय जेल. संपलाय खेळ. बॅटर बाद त्या ठिकाणी मिस्टर विकास आउट. चेंडूवर विकेट. चौथ्या चेंडूवर विकेट. 5वा चेंडू यावेळेस क्रॉस बॅट स्ट्रोक खेळला गेलाय. शॉर्ट फाईन लेग रिझन मध्ये चेंडूला स्टॉप केलं गेलं चांगल्या प्रकारे आणि त्या नक्कीच ओ क्लीन बोल्ड. फर्नीचर बिगड़ता हुआ. विकेट का पतन होता हुआ. चलते हैं DJ की ओर और फिर मैदान. दहा धावा एक चांगलं टार्गेट या संध्याकाळच्या क्लायमेट मध्ये नक्कीच पाहायला मिळू शकेल. पिक करायचा होता. पुढच्या पायाला स्लाइड दिली होती. तिथून मात्र विथ द स्पिन खेळण्याचा प्रयत्न. गडी बाद. सुंदर झेल टिपला जातोय. विरारचे आहेत. काही मुलं नालासोपाराचे आहेत. तर काही मुलं चर्चगेटचे देखील आहेत. आता आज आपल्या गावासाठी आम्हाला मैदानाच्या आतमध्ये खेळायचं आहे. आमच्या गावात ही स्पर्धा खेळण्यासाठी. पहिला चेंडू या ठिकाणी डिफेन्सिव्ह पद्धतीने खेळायचा होता. पहिल्या चेंडूवर विकेट. पहिल्या चेंडू ऑन साइडला फक्त बॅटला बघितला आपण दिशा का खेळला गेला. गोलंदाज या ठिकाणी तयार. पुन्हा एकदा समोर बॅटर आहे त्या ठिकाणी आदेश. यावेळेस देखील सिंगल मिळेल. पूर्ण काळ ऑन ड्राईव्ह केलंय. डीप मध्ये फिल्डर आहे. एकदा तर वेगाने पूर्ण केलं. दुसऱ्याचा कॉल दिला जातो. स्ट्राईक एंडला थ्रो. 2 धावा पूर्ण झाल्या आहेत. केला भरपूर लांब योग्य नाहीये. तोकडी धावसंख्या आपण बनवली आहे.
यावेळेस इनसाइड आउट अतिशय सुंदर फटका खेळला गेलाय. मात्र तितक्याच चांगल्या प्रकारे चेंडूला थांबवलं गेलं. मात्र 2 धावा काही थांबवू शकत नाही. ऑन साईडला टर्न करतो त्या चेंडूला, ऑन साईडला सिंगल येते, रोटेट झाले दुसऱ्या धावासाठी. ही दुसरी धाव. भारत राऊत हेच मी म्हणत होतो की कॉम्बिनेशन किती परफेक्ट आहे, रनिंग बिटवीन विकेट किती परफेक्ट आहे. एंड ऑफ द ओव्हर नंबर फर्स्ट इयर. जास्त जातोय लक्षात घ्या. लीग ऑफ द रिक्स तो खेळायचा होता. एक धाव 4 धावांची गरज आणि ते डायरेक्ट हिट. त्याच्यामुळे काही घडू शकते या मैदानावर. यावेळेस क्रिकेट स्ट्रेट, वारंवार स्ट्रेट खेळण्याचा प्रयत्न करतायत. स्ट्राईक रोटेट होईल का ते आपल्याला बघायचं आहे. स्ट्राईक तर रोटेट झाले. ऑफ साइडला मिड ऑफच्या क्षेत्रामध्ये वेगाने चेंडू येतोय. एकच धाव, एक की बिना देखना यहाँ पर रोटेट हो चुके हैं दूसरे रन के लिए. 2 धावा पूर्ण. 2 वर्ष हा संघ या स्पर्धेमध्ये येण्यासाठी प्रयत्न करत होता. तो म्हणजेच कालभैरव क्रिकेट रंगेच्या मैदानावर खेळण्याची त्या संधीचं सोनं या ठिकाणी हा संघ करतोय. अभिनंदन कालभैरव क्रिकेट. शॉटबॉल फुलचा फटका इनफिल्डच्या वरून या चौकारानं मात्र विजय संपादन करतोय. अभिनंदन कालभैरव क्रिकेट.